दशरथ राजाला बोलवून घे, रीतसर पत्र पाठव, चिठ्ठी पाठव, निरोप पाठव आणि आपण रामाचं सीतेचं इथं रीतसर लग्न लावू. रीतसर लग्न लावायचं ठरलं. एक पत्र लिहायला घेतलं. जनकानं सेवकाला बोलवलं आणि पत्र लिहायला घेतलं. विश्वामित्रजी बसलेले आहेत, राजा जनक बसलेले आहेत, शतानंद मुनी बसलेले आहेत आणि पत्र लिहिताय. अयोध्यापती दशरथांना सादर प्रणाम. पत्र कसं लिहायचं असतं पहा. पत्र पहिले पत्र होते लिहायचे, पहिले पत्र होते. आता पत्रही गेले आणि पत्रही गेले. हो ना, पत्रही गेले आणि पत्रही गेले. लिहायचे पत्र गेले आणि घरावरचे पत्र गेलेच की. छता आले स्लॅबचे. आता पत्र फार महत्व होतं पत्राला. किती महत्व होतं. चिठ्ठी कोणाची आली, पत्र आलं की ती व्यक्ती समोर येऊन बोलते असं वाटायचं. एका बाईचा नवरा मुंबईला गेला कामानिमित्त 6 महिन्यासाठी. किती महिन्यासाठी गजूबा? 7 दिवसाच्या सप्त्याला नाही विनोद महाराज, 6 महिन्यासाठी गेला. 6 महिन्यासाठी. आता त्या बाईला कर्म ना, तेव्हा काय फोनची व्यवस्था नव्हती. शेजारची एक जराशी थोडीशी शिकलेली बाई होती. त्या बाईला विचारलं काय करू आता, मला नवऱ्यात आठवण यायली, बोललो नाही बरेच दिवस झालं. म्हणे पत्र लिही. म्हणे मला लिहिता येत नाही. मी सांगते म्हणे, काय सोपं असते म्हणे. काय 50 पैशाचं ते आंतरदेशीय कार्ड मिळायचं तेव्हा. 50 पैशाचं ते कार्ड आणायचं म्हणे, त्या किराणा दुकानावर असते. त्या कार्डावर वर लिहायचं प्राणों के प्रिय आणि खालच्या बाजूला लिहायचं चरणों की दासी. प्राणों के प्रिय, खाली चरणों की दासी. मध्ये तुला जे काय वाटते, ज्या काय भावना आहेत तुझ्या, मालक लवकर या तुमची वाट पाहते, असं काय लिहायचं असेल तर लिही. बस सोपं असते. ती आली बाई, कार्ड आणलं तिनं, ते पत्र आणलं आणि घरी लिहायला बसली. थोडीशी विसर भोळी होती. तिनं वर लिहिलं काय, प्राणों की प्यासी, आणि खाली लिहिलं चरणों के दास, म्हणजे तिच्या पायाचा दास. पत्र पत्र दशरथ राजाला रीतसर जनकानं पत्र लिहिलं आणि ते पत्र घेऊन 2 दूताला अयोध्येकडे पाठवलं. ते दूत रामाच्या नावाचं भजन करत करत अयोध्येकडे निघाले. चला सर्वजण आपण एकदा भजन करू. श्रीराम जय राम, सर्वांनी टाळी वाजवायची बघा. जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. हो श्रीराम जय राम, जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम, जय जय राम. रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम, जय जय राम. रघुपति राघव राजा. सर्वांनी टाळी टाळी, पुरुष मंडळी टाळी. श्रीराम जय राम, जय जय राम. रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम, जय हरि जय राम. श्रीराम जय राम, जय 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 जय राम.
भगवान की जय 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 इथं आता तुलसीदासजी कथा बदल करतायत. कथा बदल म्हणजे काय? प्रसंग बदलवतायत. एवढा वेळ जनकपुरामध्ये काय चालू होतं हे तुलसीदासांनी रामचरित मानसात सांगितलं. जनकपुरामध्ये मिथिला नगरीमध्ये जनकाच्या घरी काय काय झालं. राम लक्ष्मण आले, धनुष्य तोडला, सीतामाईने वर्माला घातली, चिठ्ठी लिहायला घेतली, पत्र लिहायला घेतलं. त्याला ती कथा तिथंच थांबवली तुलसीदासांनी. इकडं अयोध्येमध्ये काय चालू आहे ते सांगायले तुलसीदास. कथा बदल. जेव्हापासून राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेलेले, केव्हा गेले हो? थोडस फ्लॅशबॅक मध्ये जाऊ. रामानं 14 वर्ष वशिष्ठांच्या आश्रमामध्ये विद्या घेतली. म्हणजे पूर्वावलोकन असं म्हणतात त्याला, बरोबर. माग काय काय झालं एकदा आपण त्याचा आढावा घ्यायचा असते. म्हणजे घटक चाचणी, ते काय प्रथम सत्र, माग काय काय झालं लक्षात राहिलं पाहिजे, विसरू नये बरं का. नाही तर पुढं पाठन माग. 14 वर्षापर्यंत रामानं वशिष्ठांच्या आश्रमामध्ये शिक्षण घेतलं. आणि काही दिवस घरी राहिले की विश्वामित्र आले आणि रामाला लक्ष्मणाला घेऊन निघून गेले. दशरथाला वाटलं विश्वामित्रानं मागितल्या बरोबर आपण आपल्या पोराला दिलं. काळजाचा तुकडा म्हातारपणी लेकर झाले आणि त्या विश्वामित्रानं घेऊन गेले. चांगले तर असतील पोरं. जंगलात पाठवलंय आपण, जंगलात. एका दुसऱ्या नगरात नाही पाठवलं, दुसऱ्या महालात नाही पाठवलं, कुठं पाहुण्याच्या इथं नाही, जंगलात पाठवलं. लहान लहान लेकर चांगले तर असतील. बरं ते पाठवले तर पाठवले कोण्या चांगल्या तरी माणसासोबत पाठवले का? विश्वामित्रासोबत पाठवले. विश्वामित्र का? कालच मी सांगितलं विश्वामित्र म्हणजे काय साधा सुद्धा माणूस नाही. दशरथानं विचार केला, काय हाल केले माझ्या पूर्वजाचे विश्वामित्रानं, आणि त्या विश्वामित्रावर मी पुन्हा विश्वास ठेवला. किती हाल केले होते माझ्या पूर्वजाचे, किती हाल केले होते हो. विश्वामित्राचे पूर्वज राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी होती तारा राणी. विश्वामित्राचं चरित्र सांगतोय बरं का. विश्वामित्र किती क्रूर, किती निर्दयी. ताटातूट केली होती ना, ताटातूट केली. माय लेकराची, पती पत्नीची, बापाची लेकराची, माईची लेकराची. अन्नाला महाग केला, अन्नाला खायला महाग केलं. राजा हरिश्चंद्राला, तारामतीला. बाळाचं नाव काय होतं? बाळाचं नाव गजू महाराज. काय नाव? रोहिदास. त्याचीच कथा आहे. लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांना माहितही आहे पण अजून थोडीशी बारकाव्यानं सांगण्याचा प्रयत्न करतोय. हरिश्चंद्र राजा, अयोध्येचा राजा हरिश्चंद्र. आता तुम्ही म्हणला दशरथ सुद्धा अयोध्येचाच राजा. हो बाबा, त्याच्याच वंशामध्ये झालेला आहे. रघुकुलाचाच तो एक राजा आहे. अयोध्येचा राजा, अयोध्या नगरीचा. दानशूर आहे, दानशूर. धर्मानं नीतीनं चालणारा, सत्यवादी, खरं बोलणारा. सत्यवादी म्हणजे खरं बोलणारा. दररोज काहीतरी दान केल्याशिवाय आंघोळ करायची, देवपूजा करायची, दान धर्म करायचा आणि मगच जेवण करायचं. इतका नीतीनं धर्मानं चालणारा. त्याची पत्नी आहे तारा म्हणून, तारा राणी. मुलगा आहे रोहिदास. दररोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करायची, दान करायचं, भूमिदान करायची, सोनदान करायचं, अन्नदान करायचं, वस्त्रदान करायचं, काहीतरी गोदान करायचं, ब्राह्मणाला दान द्यायचं, गोरगरिबाला द्यायचं, भुकेलेला अन्न द्यायचं. दान केल्याशिवाय जेवायचं नाही. इंद्र सुद्धा दारात त्याच्याकडे मदत मागायला यायचा, मदत मागायला. इंद्र सुद्धा पुण्याच्या जोरावर. आता हरिश्चंद्राचे गुरु आहेत. आता पहिलेपासून अयोध्येचे राजगुरु कोण? वशिष्ठ ऋषी. आजही दशरथ राजाचे राजगुरु कोण आहेत?
वशिष्ठच आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्र एकदा स्वर्गात बसले, इंद्राजवळ बैठक. बसले 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 नावाचे बसले या शब्दाचे बरेच अर्थ होतात बरं का. बसणे बसणे, गप्पा गोष्टी चालल्या, गप्पा गोष्टी. विश्वामित्रानं सांगितलं आता कोणताच पृथ्वीवर राज्य धर्मानं चालणारा, नीतीनं चालणारा राहिला नाही. वशिष्ठानं अडवलं, थांबा महाराज, भ्रमात आहेत तुम्ही. माझा शिष्य, माझ्या नगरीचा राजा हरिश्चंद्र अजूनही सत्यानं चालतो, धर्मानं चालतो, दानी आहे. विश्वामित्र म्हणला लांब लांबच्या फेकू नका, कोणी राहिलं नाही पृथ्वीवर आता दान करणार, सगळा अधर्म माजलाय. वशिष्ठ म्हणले तुम्हाला पुरावा पाहिजे? म्हणे हो. म्हणे परीक्षा घ्या. बस एक दिवस परीक्षा घ्यायचं ठरवलं विश्वामित्रानं. किती कठोर परीक्षा घेतली पहा, किती कठोर. एका दिवशी हरिश्चंद्र राजा शांत गाढ झोपले होते आणि त्या झोपेमध्ये विश्वामित्रानं स्वप्नात गेले. स्वप्नात राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात गेले. स्वप्नात राजा झोपलेला आहे. दारात गेले विश्वामित्र राजाच्या, हरिश्चंद्राच्या. भिक्षाम देही. सगळं काही आता झोपेत चाललोय एवढं लक्षात ठेवा. भिक्षाम देही. राजा याच्या काला दारामध्ये. बस राजा हरिश्चंद्र देवपूजा करत होते झोपेतच बरं का, स्वप्नामध्ये. देवपूजा अर्धवट सोडली, आधी दान दिलं पाहिजे. अर्धवट सोडली देवपूजा. बस दारात आले, हात जोडले. काय देऊ महाराज, काय तुमची काय सेवा करू, काय पाहिजे, काय देऊ शकतो? सर्वस्व देऊ शकतो. जे तुझ्याकडे जे काय येते सगळं राज्य दान दिलं. राज्य त्या ब्राह्मणाला, विश्वामित्राला. विश्वामित्रच होता तो, ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेला. सगळं राज्य स्वप्नामध्ये दान दिलं. बस निघून गेला. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नी समग्र राज्य दिले. नामदेव महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नी समग्र राज्य दिले. ब्राह्मण निघून गेला आणि हरिश्चंद्र राजा पुन्हा शांत झोप लागली. सकाळी राजाला जाग आली. राजाला जाग आल्यावर आपल्या पत्नीला सांगितलं, मला रात्री असं असं स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये मी सगळं राज्य दान दिलंय. बायको म्हटली स्वप्न आहे ते, पडलं असेल ठीक. जर आता खरंच जर कोणी मागायला आलं तर मला आता हे सगळं सोडावं लागेल. तेवढ्यामध्ये दारावर आवाज आला, भिक्षाम देही. बस निघाला राजा दान करण्यासाठी. छंदच. दारात जे कोणी याचक येईल सगळ्याला विनमुख नाही पाठवायचं, काही नाही तर काही देऊनच पाठवायचं. बोला काय सेवा करू, काय देऊ तुम्हाला? सोनं पाहिजे, नाणं पाहिजे, काय पाहिजे? अन्नदान पाहिजे, गोदान पाहिजे, भूमिदान पाहिजे, जमीन पाहिजे का गायी पाहिजे, काय पाहिजे? विसरलास राजा? रात्री तर सगळं राज्य दिलं होतं मला. राजानं, मी तुमचाच आत्ताच विषय चालू होता माझ्या पत्नीचा, ताराचा आणि माझा. मी तिच्या सोबत तेच बोलत होतो, तेच तर ऐकून आलोय मी. चल दे मला राज्य. बस राजानं दिलं राज्य. असं म्हटलं, संकल्पकार संकल्प, हातावर पाणी घे. राजानं पूजेला बसलेला होता राजा ब्राह्मणाला एका बाजूला बसवलं, पाणी घेतलं हातावर. हातावर पाणी घेऊन संकल्प सोडला. कोणती गोष्ट करण्याआधी संकल्प केला जातो. संकल्प करण्याच्या पद्धती, हातावर पाणी घ्यायचं, तांदूळ घ्यायचे, पाणी कसं सोडायचं, अंगठ्याकून कसं कधी सोडायचं, असं कधी सोडायचं, त्याचे फार प्रकार आहेत बरं का. श्राद्धाच्या वेळी, तर्पणाच्या वेळी कसे करायचं. राजानं हातावर पाणी घेतलं. पाणी घेतलं, संकल्प सोडला, महाराज आजपासून माझं सगळं राज्य मी तुम्हाला देतोय, दान करतोय. बस ब्राह्मणानं सांगितलं, आता दक्षिणा दे. प्रधानजीला आवाज दिला राजानं, प्रधानजी. हरिश्चंद्रानं आवाज दिला, प्रधानजी खजिन्यातून 101 रुपये दक्षिणा आणा. 101 रुपये. प्रधानजींना दक्षिणा हातात घेऊन उभा आहे प्रधानजी. 101 रुपये.
विश्वामित्रानं विचारलं, राजा हे राज्य कोणाचं? म्हणले महाराज मी आता दान दिलं तुम्हाला, तुमचं. मग राजाचा खजिना कोणाचा? म्हणला तुमचा. मग हे पैसे कोणाचे झाले? म्हणले तुमचे. मग तू कस काय दान करायला? या पैशावर काय अधिकार तुझा? 101 रुपये कुठून तरी कमवून आण आणि मग मला दक्षिणा दे. ब्राह्मणाला जी दक्षिणा दिलेली की नाही ती दक्षिणा वेळेत दिली पाहिजे. वेळेत दिली पाहिजे. ब्राह्मणाला दुसरी चक्कर मारू द्यायची नाही कधीच. एका चक्कर दिली पाहिजे. अभिषेकाची असो की सत्यनारायणाची असो का नाव पाहिल्याची असो की कशाची असो, दक्षिणा ब्राह्मणाची कोणाची? दक्षिणा एका चक्रात दिली पाहिजे. ब्राह्मणाला दुसरी चक्कर मारावं लागली की समजा दक्षिणा दुप्पट झाली. तुम्ही म्हणाल हे कवाय बी ब्राह्मणाच्याच बाजूने बोलायले, हे काय ब्राह्मण आहे की काय? नाही, धर्म सांगतो मी. धर्म शास्त्र काय सांगते ते सांगतो. बाकी गोष्टी मला माहित नाही, मला फक्त शास्त्र माहिती. एका चक्रात ब्राह्मणाची दक्षिणा दिली पाहिजे. दुसरी चक्कर मारावं लागली की दुप्पट होती. त्या ब्राह्मणानं विश्वामित्रानं सांगितलं, राजा हरिश्चंद्रा सगळा पैसा माझा, राज्य माझं, खजिना माझा, प्रधानजी माझा, काय आहे तुझं इथं? चल 101 रुपये कुठून तरी कमवून आण, मला दे दक्षिणा. हात जोडले राजा हरिश्चंद्रानं, मला 1 महिन्याची मुदत द्या. एका महिन्यात तुमची दक्षिणा परत देतो. चल निघ इथून. विश्वामित्राला परीक्षाच घ्यायची होती. आता इथं काय राहिलं नाही तुझं? हो बाबा जातो मी. पत्नीला सोबत घेतलं, आपला मुलगा रोहिदासाला सोबत घेतलं आणि राजा हरिश्चंद्र निघाला. कुठं निघालास राजा? आणि महाराज तुम्ही तर सांगितलं महाल सोडून जा. अंगावरचे भारी कपडे काढ, ते कपडे काढ. भारी जे सगळे कपडे अंगावरचे काढायला लावले. रत्नजडीत हार, सोन्या चांदीचे दागिने, तारा राणीच्या अंगावरचे, बाळाच्या रोहिदासावरचे अंगावरचे सगळे दागिने काढून ठेवायला लावले. साधे वस्त्र भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये राजाला घराबाहेर काढलं. कोण? विश्वामित्रानं. विश्वामित्र किती क्रूर आहे त्याची कथा सांगतोय. दशरथाला सगळं आठवतंय. हे आपल्या पूर्वजाचे किती हाल केले होते आणि आपण त्याच्यासोबत आपले पोरं पाठवले रामाला आणि लक्ष्मणाला, कशा अवस्थेत असतील. हरिश्चंद्राला घराबाहेर काढलं, राजवाड्याबाहेर काढलं. तारा राणी आणि रोहिदास गावामध्ये कोणी काम देता का हो काम? विश्वामित्रानं सगळ्या राज्यात त्या नगरामध्ये अयोध्येमध्ये सांगून ठेवलं, खबरदार कोणी जर हरिश्चंद्राला कामावर ठेवलं तर. सायंकाळ झाली, कोणी पाणी सुद्धा दिलं नाही हरिश्चंद्राला विश्वामित्राच्या आदेशामुळे. कारण विश्वामित्र राजा झाला होता. आता जो कोणी हरिश्चंद्राची मदत करेल त्याला फासावर देऊ. बस विश्वामित्रा समोर हरिश्चंद्र आले. महाराज माफ करा, मी तुमची दक्षिणा नाही जमा करू शकलो. जा, तुला 1 महिन्याचा वेळ दिलाय. राजा हरिश्चंद्रानं ती नगरी सोडली, अयोध्या नगरी, आणि सरळ थेट काशीमध्ये गेले. काशीमध्ये कुठंच नाही. राजा हरिश्चंद्राचं राज्य सगळीकडे पूर्ण भारतभर होतं. कुठेही गेलं तर विश्वामित्राचंच राज्य. हरिश्चंद्राचं म्हणजे आता विश्वामित्राचं. लक्ष इकडे असलं पाहिजे. कुठेही गेलं तर राज्य विश्वामित्राचं. विश्वामित्रानं सांगितलं, माझ्या राज्यात कुठंच पैसा कमवायचा नाही, माझं राज्य सोडून जा. कुठं? माझे 101 रुपये कमावून मला दक्षिणा आणून दे. कुठं जावं? काशीला जावं. काशीमध्ये कोणाचंच राज्य चालत नाही. तिथला राजा कोण आहे? काशीचा राजा कोण? आता म्हणू नका मोदी तिथला खासदार आहे. काशीचा राजा भगवान शंकर. काशी या पृथ्वीचा भाग नाही बरं का, स्वतः विश्वनाथानं निर्माण केलेलं ते स्थान आहे. कितवा खंड महाराज? आज लय लांब बसले तुम्ही. बापू, पृथ्वीचा भाग नाही ते. काशी म्हणजे भगवान शंकराचं स्वतःचं वैयक्तिक राज्य आहे. तिथं कोणाचं राज्य चालत नाही. तिथं गेले राजा हरिश्चंद्र, तारा राणी आणि बाळ रोहिदास. तिथं जाऊन काम मागायला सुरुवात केली. कोणी काम देता का काम? विश्वामित्र पाठीमागच हरिश्चंद्राच्या, कोणालाच कामावर ठेवू दे. कोणी काम देता का काम? कोणीच कामावर ठेवायला तयार नाही. काय करावं? दक्षिणा तर दिली पाहिजे. पूर्ण 28 दिवस झाले, 29 दिवस झाले. संध्याकाळच्या वेळेला तारा राणी, बाळ रोहिदास आणि
हरिश्चंद्र एका ठिकाणी बसलेत काशीमध्ये एका झाडाखाली. काय करावं मालक, काय करू तारा? मी तर वचन दिले, मी वचनात बांधल्या गेलेलो आहे, दक्षिणा तर दिलीच पाहिजे ब्राह्मणाची. एक महिना झाला आपला कोणी कामही द्यायला तयार नाही. स्वतःला विकू आपण? नाही तारा, स्वतःला विकू साधी गोष्ट आहे. काय म्हणतील लोक? राजाच्यानं 101 रुपये जमा करणं झाले नाही दक्षिणा आणि 101 रुपयासाठी बायको विकली. काय म्हणतील लोक? तोंड काळं होईल माझ्या रघुकुलाचं. रघुकुल दिलेल्या वचनाला जागणारं कुल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण ही जाय पर वचन न जाय. उगच नाही म्हटलं जात. प्राण गेला तरी चालेल, पण दिलेलं वचन शब्द नाही गेला पाहिजे. तारा राणीनं सांगितलं, महाराज तुम्ही विकत नाहीयेत मला, मी स्वतःहून मला विकेल बाजारात. जे पैसे येतील, माझ्या अंगावर आता दागिने राहिले नाही, काही नाही. मी तुमच्यासाठी आज शेवटचं कामाला येऊ इच्छिते. बस मी मला विकेल आणि ते पैसे घ्या. त्यातून जे काही पैसे येतील ते तुम्ही त्या ब्राह्मणाला, विश्वामित्राला द्या, दक्षिणा द्या. तारा राणीनं सांगितलं, मी स्वतः विकल्या जाते. हरिश्चंद्र म्हटलं, मग मी कशाला राहू? मी स्वतःला कुठंतरी विकून कोणाच्या तरी गुलामी पत्करील. दुसरा दिवस उजाडला. बाजारामध्ये उभे आहेत राजा हरिश्चंद्र, तारा राणी आणि बाळ रोहिदास. डोक्याला वाळलेलं गवत बांधलेले. नियम असतात स्वतःला माणसाला विकण्याचे नियम बाजारात. वाळलेलं गवत बांधलेले डोक्याला राजानं, राणीनं आणि बाळ रोहिदासानं. एके दिवशी राजा होता, राजा, आणि आज बाजारामध्ये स्वतःला विकायची वेळ आली. वेळ माणसाला कुठे नेते पहा. वेळ कशी असते? वेळ आपण म्हणतो ना, आपल्याकडे गोड प्रमाण आहेत. समयासी सादर भावे, सादर भावे, देवठे गेलं कैसे रहावे, देवठे गेलं कैसे रहावे, देवठे गेलं कैसे रहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देवते मिलन कैसे रहावे, देवते मिलन कैसे रहावे, देवते मिलन कैसे रहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देवते गेलं कैसे रहावे, देवते गेलं कैसे रहावे, देवते गेलं कैसे रहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देवते मिलन कैसे रहावे, देवते मिलन कैसे रहावे, देवते मिलन कैसे रहावे. कोण दिवस बलून हातीवरा, कोण
एक दिवस अयोध्येचा असलेला राजा राणी आज स्वतःला बाजारात विकायला निघालेत. देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. कोण दिवशी बैसून आची म्हण याची म्हण, कोण दिवशी घरात नाही अन्न, कोण दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. वेळ कशी माणसाला कुठे नेऊन घेऊन जाईल काही सांगता आले का? नाही. माईक बंद करा. तिघांनी वाळलेलं गवत डोक्याला बांधलेलं आहे आणि स्वतः विकायला बाजारात उभे आहेत. कोणी घेत का हो आम्हाला? कोणी घेत का विकत? मोठ्यानं आवाज दिला राजा हरिश्चंद्रानं, कोणीतरी विकत घ्या आम्हाला, पडेल ते काम करू घरामध्ये. बाजार होता तो बाजार. रस्त्यावर येणारे जाणारे लोक चिल्लर सांभाळा जरा तिकडली वाजायली. बाजार होता. पाहिलं एका स्त्रीनं, एक मुलगा उभा आहे, एक बाई उभी आहे आणि एक पुरुष उभा आहे. ती स्त्री वेश्या होती, वेश्या, काशीची वेश्या होती. जी बाजारात विकायला उभी आहे ती तर खूप सुंदर दिसते. अरे सुंदर नाही, ती तर अयोध्येची राणी आहे, अयोध्येची तारा राणी. आणि ही राणी जर आपल्याकडे आली तर आपला व्यवसाय खूप चालेल. वेश्या होती ती वेश्या. विचारलं काय या ताराची, तर काय किंमत सांगितली? काय किंमत, किती द्याल? सांगितली देऊ 50 रुपये. 50 रुपयाला तारा विकत घेतली त्या वेश्येनं. चाल, केसाला धरून तारा राणीच्या ती वेश्या ताराला ओढत नेते. तेवढ्यामध्ये ते पाहिलं एका ब्राह्मणानं, त्या ब्राह्मणाचं नाव कौशिक ब्राह्मण. थांब पोरी. त्या ब्राह्मणानं पाहिल्याबरोबर आवाज दिला, थांब. ब्राह्मणानं ओळखलं ही कोण आहे? हरिश्चंद्र राजाची पत्नी राणी तारा आहे. कुठं चाललीस पोरी? महाराज मला या स्त्रीनं विकत घेतलं, हिच्या सोबत जाते. कोण आहे ती स्त्री, तुला माहित आहे का? म्हणली नाही माहिती. गुलामाला काय माहित, कोणी पैसे द्यावं घेऊन जावं. वेश्या आहे ती, काशीची वेश्या. वेश्या व्यवसायासाठी तुझा वापर करणार आहे. माहित आहे का तुला तू कुठं चाललीस? सावधान. बापाच्या गळ्याला पोरीनं पडून जसं रडावं तशी तारा राणी त्या कौशिक ब्राह्मणाच्या गळ्यात पडून रडली. महाराज मला सोडवा 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 यातून. मी आयुष्यात कधी विचारही केला नव्हता की मला ही माझ्यावर वेळ येईल. नव्हे ऐसा धर्मजी आमुसाजी स्वामी, अहो जन्मात हे केलं नाही. मला सोडवा, वाचवा यातून. लय उपकार होतील महाराज, अनंत उपकार होतील तुमचे. कौशिक ब्राह्मणानं त्या वेश्येला विचारलं, काय ग किती पैशात विकत घेतलं तारा राणीला? म्हणे 50 रुपये. कौशिक ब्राह्मणानं 50 रुपये काढले आणि त्या वेश्येला दिले. चल निघून जा इथून. आणि हे बघ तारा, तुला आता माझ्या घरचं काम करावं लागेल. तुझ्या समोर मी त्या स्त्रीचे पैसे दिले, चल माझ्या सोबत. माझ्या घरचं काम करावं लागेल. माझी पत्नी बिमार आहे, माझ्या मुलांचा सांभाळ, माझ्या पत्नीचा सांभाळ, घरी आलेल्या लोकांचं खाणं पिणं, सगळ्यांचा स्वयंपाक, धुणं भांडी सगळं करावं लागेल. हो महाराज. एका गुलामाची अवस्था तारा राणीची. काल जी स्त्री कालपर्यंत राजाची राणी होती ती आज कोणाच्या तरी घरचं धुणी भांडी करायला जाते. वेळ माणसाला कुठे घेऊन जाते. त्या तारा राणीच्या हाताला ओढत कौशिक ब्राह्मण नेतोय घराकडं. राजा हरिश्चंद्र सगळं पाहून डोळे बंद करून उभा आहे. पण रोहिदास 5 वर्षाचा बाळ, त्यानं पाहिलं आपली आई जाते, आपल्या आईला कोणीतरी ओढत न्यायलंय. रोहिदास पळत निघाला. थांब रोहिदासा. हरिश्चंद्राने थांबवलं. कुठं चाललास? आता रोहिदासाला काय माहित काय अवस्था. आई चालली बाबा, आईकडे चाललो. अरे तिला विकलंय. म्हणजे रोहिदासला काय माहित विकलंय म्हणजे काय? विकलंय तिला.
म्हणजे काय बाबा? अरे आपण स्वतः विक्रीला उभं आहोत. तुझ्या आईला ग्राहक लागलं, तुझी आई चालली. आता आपल्याला दोघाला ग्राहक लागले की आपणही जाणार, आपणही विकले जाणार. आईला विकलं बाबा, आईला विकलं. हो बाळा. मग मी आईच्या माग पळत नाही जात बाबा. मग कशासाठी निघालास मग पळत? ते लहान हात जोडले 5 वर्षाच्या रोहिदासानं बापा पुढं आणि डोळे भरून रडक्या आवाजात डबडबले डोळे घेऊन रोहिदास बाळ हरिश्चंद्रा पुढे हात जोडून उभा आहे. अरे जात नाही मी बाबा, जात नाही आई सोबत. मग आईच्या माग कशाला लागलास? आता माहित नाही बाबा, आईला विकलंय ना. मग आईची माझी भेट कधी होणार माहित नाही, सांगता येत नाही. फक्त एकदा बाबा आईच्या पाया पडून येतो फक्त, बस एकदा माझ्या मातेचं दर्शन घेऊ द्या, पाया पडून येऊ द्या बाबा. घेऊन येतो मातेचे दर्शन. बाजारातले लोक जे उभे आहेत आजूबाजूला सगळा प्रकार पाहतायत. लोकांच्या हृदयाला पाझर फुटला, दगडालाही पाझर फुटावा असा प्रसंग. एक लहान बाळ आपल्या आईच्या विरहानं बापाजवळ रडते. डोळ्यासमोर चित्र आणा, काय अवस्था असेल. कौशिक ब्राह्मणाला विनंती केली लोकांनं, ब्राह्मणात तुम्ही ब्राह्मण, माय लेकराची ताटातूट करू नका हो, त्या लेकराला बी घेऊन जा सोबत, माईला तर न्यायले ना. नका करू मा आता माय बाळा तुटी, बघवेना दृष्टी आम्हासी, आम्हाला डोळ्यानं पाहावं न हो हे सगळं प्रकार, तुम्ही त्या बाळालाही घेऊन जा माई सोबत. त्या ब्राह्मणानं सांगितलं, माझी बायको बिमार आहे, पहिलीच लेकरा बाळाची सोय नाही, बायकोची सोय नाही, याला कुठं नेऊन ठेवू? बरं याला नेलं तर ती बाई तारा काम करणार नाही लेकरामुळं. नको बाबा, बाईला त्या फक्त एकट्या बाईलाच नेणार मी ताराला, लेकराला नेणार नाही त्या रोहिदासाला. बाजारातल्या लोकांना हात जोडले त्या कौशिक ब्राह्मणासोबत, माय लेकराची ताटातूट करू नका महाराज, त्या बाळाला सुद्धा विकत घ्या. बस कौशिक ब्राह्मणानं वरून काहीतरी पैसे दिले हरिश्चंद्राकडं आणि त्या रोहिदासाला सुद्धा सोबत घेतलं. बस काम सांगून दिली, घरी स्वयंपाक धुणं भांडी सगळं करायचं ताराराणीनं. आणि रोहिदासाला सांगितलं, तुला बी फुकट आणलं नाही रे, दररोज पूजेला फुलं आणायचे, दुर्वा आणायच्या शेतातून जाऊन जवळच्या नगराला लागून, काम वाटून दिले. बस निघून गेले ताराराणी आणि रोहिदास. इकडे बाजारात पुन्हा काय झालं, दोघ जण विकले गेले, पण हरिश्चंद्र राहिला, डोक्याला गवत बांधलेलं. उन्हाची वेळ आणि त्या उन्हाच्या वेळेमध्ये मसनवट्याची जो राखण करणारा जो जल्लाद आहे, डोंब म्हणायचं त्याला, तो डोंब तिथं आला. स्मशानाशी मसनवट्याची राखण करायचं, आलेले मुर्द्याची नोंद ठेवायची, लाकड मोजून द्यायचे, हे काम करणारा तो डोंब. हरिश्चंद्र अजून आवाज देतोय, कोणीतरी विकत घ्यावं मला, पडेल ते काम करेल मायबाप, कोणीतरी विकत घ्या. कोणी आहे का दानी, पडेल ते काम करेल, विकत घ्या. तो डोंब येऊन तिथं काठी टेकून उभं राहिला. काय नाव रे तुझं? राजाला विचारतोय, राजाला काय नाव रे तुझं? हरिश्चंद्र म्हणतात मायबाप मला, हरिश्चंद्र. काय काम जमते तुला? पडेल ते काम करील मायबाप, तुम्ही काम सांगा फक्त. प्रेत जाळायचं काम करशील का? करील ना मालक, करील. लाकडा फोडावी लागते, करीन मालक. काय पगार काय घेशील? महाराज तुम्ही मला एकदा विकत घ्या, बस पोटाला अन्न दिलं तरी चालेल. पैसे ठरले, व्यवहार ठरला. एक प्रेत जाळलं की एक शेरभर खिचडी मिळायची. आता मापामध्ये फरक असू शकतो, इकडचं लहान मोठं काय जे असेल ते भाव ओळखून. हरिश्चंद्र कामाला लागलेत स्मशानात, प्रेत जाळायचे. काशीचे घाटावर जर गेले असाल तर पाहिलं असेल, एका वेळी 100-100, 200-200, 300 प्रेत जाळायला असतात आजही तिथं. माणूस कुठं जाईल, वेळ कुठं नेईल सांगता येते का? नाही. एका दिवसाची घटना आहे. रोहिदास बाळ दुर्वा फुलं आणायसाठी, दुर्वा म्हणजे हराळी आणायसाठी जवळच्या शेतामध्ये गेला आपल्या मित्रासोबत. 2-4 मित्र पोरं सोबत, लहान 5-6 वर्षाचे. बस अंधार पडू लागला होता थोडासा.
अनावधानानं लक्षात आलं नाही, खाली काळाभोर साप आहे, नाग आहे, त्या नागावर रोहिदासाचा पाय बसला. बस सापानं कडकडून चावा घेतला रोहिदासाला. आई ग, रोहिदास बाळ ओरडला. साप चौताळला, एकदा दोनदा तीनदा चावा घेतला. काळाभोर विषारी साप चावला रोहिदासाला. पूर्ण विष सापानं आपलं रोहिदासाच्या पायामध्ये. आई ग अशी किंकाळी फोडली रोहिदासानं. साप चावला हो मला, हो साप चावला रे, मरतो मी, आता मरतो मी. रोहिदास बाळ रोहिदास काय समजणार आहे, रडतोय, मोठ्यानं हाका मारतो, रडतो मी. जा 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 पोरं जा, माझ्या आईला सांगा, जा तुमचं बाळ साप चावून मेलं म्हणावं. तुमच्या विनंती आहे, तुमच्या पाया पडतो रे, माझ्या आईला जाऊन सांगा तुमचं बाळ मेलं म्हणावं. माझी आई रडल रडल माझी आई, पण माझ्या आईला सांगा समजावून तुमचं बाळ मेलं म्हणावं. क्षणोक्षणा तिच्या संभुकावे म्हणा, तुम्हासी प्रार्थना हेची आता. नाशिवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको, सोडीला प्राण रोहिदासा. असं म्हटलं, रोहिदासानं प्राण सोडला. माझ्या आईचं सांत्वन करा, तिला रडू देऊ नका, समजावून सांगा तिला. रोहिदास गतप्राण झाला. आता लहान लहान पोरं, ते मित्र सगळे धावत 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 त्याच्या आईकडे आले, जिथं त्याची आई काम करत होती. पाकशाळेमध्ये होती त्याची माता, शुद्ध केली वार्ता सांग त्याने. स्वयंपाक करू लागली होती, पोळ्या लाटत होती, हातात पिठानं भरलेले. मित्रांना आरोळी ठोकली, आई साहेब तुमचा रोहिदास साप चावून मेला. मोठ्याने एका पोराने सांगितलं, आई साहेब तुमचा रोहिदास साप चावून मेला. आरोळी ऐकली त्या पोराची, बस हातातलं काम, तो पोळपाट, ते लाटणं तसंच फेकलं बाजूला. आपल्या लोगड्याच्या पदरानं तो पिठानं भरलेला हात पुसला आणि तशी धावत निघाली. तारा आणि पळत निघाली जिथं रोहिदास दररोज फुलं दुर्वा आणायला जात होता. बस अंधार पडू लागला, अंधार. बाळ दिसेना, कुठं शोधू रोहिदासा, रोहिदासा कुठेस बाळा तू, रोहिदासा कुठेस. आई हाका मारत शोधायली रोहिदासाला, अंधारामध्ये काही सुचत नाही. तेवढ्यामध्ये आता प्राण गेलेला रोहिदास, किती हाका मारल्या, रोहिदास बोलणार आहे का नाही. रोहिदासा कुठेस बाळा तू, तुझी आई शोधते तुला बाळा, आवाज दे, कुठेस. तेवढ्यामध्ये अंधारामध्ये पायाला काहीतरी लागलं. खाली बसून जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्या बाळाचं तोंड दिसलं, डोळे हिरवे झालेले. स्वतःच्या बाळाचं, प्रेत बाळाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि हंबरडा फोडला रोहिदासा. बस स्फुंदू स्फुंदू रडली तारा राणी, हंबरडा फोडला त्या मातेनं. बराच वेळ झाला, माणूस बराच वेळ रडला ना, अश्रू आपोआप डोळे कोरडे होतात. बस डोळे कोरडे झाले आणि मग राणीनं विचार केला, काय करायचं आता. राजाची राणी असून देखील एकुलत्या एका बाळाच्या प्रेताला, या प्रेताची विल्हेवाट लावायला, अंत्यसंस्कार करायला माझ्याजवळ आज एकही पैसा नाही. राजाची राणी, एकुलता एक मुलगा, निदान प्रेताला नवं वस्त्र घ्यायला, नवा कपडा घ्यायला तरी पैसा असावा. काय माझं नशीब. टारकन अर्धी साडी फाडली त्या मातेनं, प्रेताला गुंडाळली. अर्ध्या साडीमध्ये तारा राणीनं आपलं प्रेत गुंडाळलं आणि त्या तारा राणीनं दोन्ही हातावर आपल्या बाळाला उचललं. मध्यरात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची. त्या मध्यरात्रीला स्मशानात गेली, मसानवाट्यामध्ये, जिथं लोक दिवसा जायला भेटतात, तिथं मध्यरात्रीला, अर्ध्या रात्रीला तारा राणी गेली. का मध्यरात्रीच का? कारण मध्यरात्री कोणी पैसे मागणार नाही प्रेताला जाळायचे. तिथं प्रेताला जाळायचे पैसे लागतात, आजही लागतात. आता लाकडं कुठून आणायची, लाकडं विकत घ्यायला तर पैसे नाही. 4-5 मुडदे जळत होते, अर्धवट जळालेली लाकडं त्याला दिसली त्या तारा राणीला. त्या प्रेताला अर्धवट जळालेली लाकडं तिनं गोळा केली आणि एक चिता रचली. विझवले ते लाकडं आणि एक चिता रचली आणि त्या चिता रचली. प्रेत बाजूला ठेवलेले एक एक लाकूड तारा राणी या मोडद्याचं, त्या प्रेताचं, त्या अर्धवट जळलेल्या चितेचं एक एक लाकूड गोळा केलं आणि चिता रचली आणि कवटाळला पुन्हा एकदा बाळाला. हंबरला पोळला बाळा रोहिदासा. काय नशीब रे, तुला नोकर चाकर होते रे अंगावर खांद्यावर खेळवायला.
पण काय दशा झाली, दैवाची मी दीन फुटके प्राप्त न केल्या, तिघा तीन वाटा देवा. देवा काय केलं से, तिघाला 3 वाटाला पाठवलंच. भरतार हरिश्चंद्र गेला कुणीकडे, दुःख कुणापुढे सांगू आता. दरदोरणी माझ्या स्तनी आला पाना, आता पाजू कुणा रोहिदासा. मध्यरात्रीची वेळ आहे, प्रेताला कवटाळून तारा राणी रडते. धाडस केलं, सगळं बळ एकवटलं आणि तारा राणीनं रोहिदासाचं ते प्रेत उचललं आणि चितेत टाकणार. एवढ्यामध्ये आवाज आला, खबरदार, कोण आहे तिकडं, चितेमध्ये टाकू नको प्रेत. एक भयानक आकृती समोर अंधारातून झपाझप पावलं टाकत पुढे आली. खांद्यावर घोंगडी आहे, दाढी छातीपर्यंत वाढलेली आहे, मानेपर्यंत केस वाढलेले, लाल बुंद डोळे आणि कडक आवाजामध्ये आवाज दिला, खबरदार. तारा लटलट लटलट कापू लागली, थरथर कापू लागली. कोण आहे? तारा राणीनं प्रेत खाली ठेवलं, दोन्ही हात जोडले. मी हरिश्चंद्राची पत्नी तारा आहे. शब्द अर्धवट तोंडात राहिले. मी हरिश्चंद्राची पत्नी असं म्हणणार होती तारा. तेवढ्यामध्ये वीज चमकली, काडकन आवाज झाला आणि त्या विजेच्या उजेडामध्ये त्या आकृतीनं, त्या माणसानं ताराकडे पाहिलं, तारानं त्या माणसाकडे पाहिलं न ओळख पटली. हा तर माझा नवरा हरिश्चंद्र. हरिश्चंद्रानं राणीकडे पाहिलं, ही तर माझीच राणी तारा. प्रेत खाली टाकून दिलं आणि राणीनं राजाचे पाय धरले. मालक, बस, दूर हो, दूर हो. पाया पडू दिल नाही. थांब तारा, पाया पडू नकोस. जर पाया पडली तर आंघोळ करावं लागेल तुला. का? मी चांडाळाचं काम करतोय, प्रेत जाळाचं काम करतोय. अमंगल वेश आहे माझा. मला जर स्पर्श केला, मला जर शिवलं तुला आंघोळ करावी लागेल. तू एका ब्राह्मणाच्या घरी नोकरी करतेस. विनवणी केली तारा राणीनं. मालक, पतिदेव असं नका करू. मला पतिदेव सुद्धा म्हणू नको, मालक म्हणू नको. नवरा नाही मी तुझा. चांडाळ आहे मी, चांडाळ. कोण आहे ते? कोण पोरग आहे ते? कोणाचा लेकरू आहे? मालक, इतकी तरी दया करा, मेहरबान करा. तुमचं एकुलते एक पोरग आहे ते रोहिदास आहे. साप चावून मेलं होते, त्याला जाळण्याची परवानगी तरी द्या. देऊ शकतो. हा तर माझाच मुलगा आहे. हो महाराज, तुमचाच मुलगा आहे. पण तारा, ज्या दिवशी प्रेत जळतं त्या दिवशी मला 1.25 शेर खिचडी मिळते. त्याच दिवशी मला जेवायला मिळतं. ज्या दिवशी एखादं प्रेत या मसनवट्यात जळतं ना, त्याच दिवशी मला जेवायला मिळतं. ज्या दिवशी एखादं प्रेत नाही जळालं त्या दिवशी उपाशी राहतो. नियम आहे इथला. बरं, मी उपाशी राहील, मला तू खिचडी नाही दिली 1.25 शेर तांदळाची, मी उपाशी राहील. पण जर प्रेत जाळायला आलं तर माझ्या मालकाला 1.25 गज कपडा द्यावा लागतो. 1.25 गज, 1 मीटर असेल, 2 मीटर असेल, 3 मीटर असेल आपल्या भाषेत. पण तितका कपडा दिल्याशिवाय इथं प्रेत जाळता येत नाही. नियम आहे इथला मसनवट्याचा. मला खिचडी नको देऊ, काय हरकत नाही, पण तो कपडा द्यावा लागतो त्याला. बेटे के लिए मैं भूखा रहूंगा, पर मालिक का वो कपड़ा जो है वो तो देना ही पड़ेगा. मालिक के साथ धोखा नहीं करता. सत्यवचनी आहे मी, मरेपर्यंत सत्यानं चालेल. तारा म्हणते, स्वामी मेरे पास पैसे भी नहीं है, कपड़ा भी नहीं है. आधी एक साड़ी थी वो फाड़कर बच्चे को लपेटी है. आधी साड़ी बदन पे, कहां से लाऊंगी? राजा हरिश्चंद्राला दुःख वाटलं, ताराराणीला दुःख वाटलं. अरे, जर आपण आपल्या मेलेल्या मुलाला जाळायचे पैसे नाहीत आपल्याकडं 3 गज कपडा घ्यायला, विकत घ्यायला पैसे नाहीत, आपण आपल्या मुलाला, प्रेताला चितेवर ठेवू शकत नाही, जाळू शकत नाही. काय कामाचा आपला देह, काय कामाची ही जिंदगी? जाळून घेऊ स्वतःला,
चिता पेटवली, बाळ रोहिदासाला हातात घेतलं. ताराराणी आणि हरिश्चंद्र राजा उडी मारणार इतक्यामध्ये थांब राजा आकाशवाणी झाली. वीज चमकली आणि आकाशवाणी झाली, थांब राजा. देवानी वरून पुष्पवृष्टी केली. विश्वामित्र तिथं आले. धन्येस राजा तू, धन्येस, धन्येस तू तारा. आणि बाळ रोहिदासाला विश्वामित्रानं परत जिवंत केलं. एवढा थोर राजा हरिश्चंद्र, सत्यानं चालणारा, नीतीनं चालणारा, धर्म जागवणारा. म्हणून म्हटले जाते, काय म्हटले जातं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. उगच नाही म्हटलं जातं, धर्मानं चाललं पाहिजे. धर्मानं. आजकाल माणसं धर्मानं नाही चालत. काय राजा असेल, काय त्याची नीतिमत्ता असेल, धर्म के खातिर, धर्म के खातिर बिक गया राजा. धर्म के खातिर बिक गया राजा, बिक गई रानी राजकुमार. धर्म के खातिर बिक गया राजा, धर्म के खातिर बिक गया राजा, बिक गई रानी राजकुमार. धर्म के खातिर, धर्मासाठी राजानं स्वतःला विकलं, राणीनं स्वतःला विकलं, राजकुमार स्वतः विकल्या गेला. काय नीतीनं चालणारा राजा असेल तो. अशा राजाच्या वंशामध्ये दशरथ राजे जन्मले. अज राजे झाले. अज राजाचा पुत्र दशरथ राजा. आणि त्या दशरथाच्या कुळामध्ये, दशरथाच्या वंशामध्ये, घरामध्ये रामचंद्र प्रभूंचा जन्म झालाय. दशरथ राजे विचार करतायत. एकदा भजन करू आणि नंतर मग पुढची कथा पाहू. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. टाळी वाजवायची, मायबाप टाळी. जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम. हो श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, जय जय राम. राजा हरिश्चंद्र विषय निघाला आपला. कशामुळे विषय निघाला राजा हरिश्चंद्राचा? दशरथ राजे विचार करू लागले होते, आपले पूर्वज राजा हरिश्चंद्राची काय दशा केली त्या विश्वामित्रानं. आणि त्या विश्वामित्रासोबत आपण आपले 2 काळजाचे तुकडे राम लक्ष्मण पाठवले. बेचैन झाले होते दशरथ राजे, बेचैन. सगळेच महालामधले बऱ्याच जणाला करमत नव्हतं. मग काय करावं? अन्न गोड लागत नव्हतं, अन्न दशरथ राजाला. दशरथ राजाला अन्न गोड लागत नव्हतं. ताट पुढं आलं ना, ताट जेवणाचं, विचार करायला लागायचे राजा दशरथ.
मैं यहाँ महल में खाना खा रहा हूं. दशरथ राजे विचार करायचे, मैं यहाँ महल में खाना खा रहा हूं और मेरे दो बेटे जंगल में क्या खाते होंगे. जंगलात काय असतं, पंचपक्वान्न असतात. कितने दिन हुए, किती दिवस झाले. विश्वामित्रांना काही संदेश सुद्धा पाठवला नाही. काही कमी जास्त तर झालं नसेल. जंगली श्वापद असतात वनामध्ये, वाघ सिंह हिंस्त्र पशु असतात. माझे लेकर लहान लहान आहेत, काही झालं तर नसेल असा विचार करायचा आणि समोर आलेलं ताट दशरथानं बाजूला सरकवायचं. पहा, दारू पिऊन कमरत लाता घालणारा जरी पोरगा असेल, ते जर संध्याकाळी वेळेवर पिऊन 8 वाजता ते लेझिम खेळत खेळत घरला नाही आलं, 8 वाजता यायचा टाइम राहू द्या, 9 वाजेपर्यंत नाही आलं, बाप घडीकडे पाहते, माईला विचारते आलं का ग ते, नाव घेत नाही पण विचारते, बायकोला विचारते आलं का ग ते, म्हातारीला विचारते, नाही आलं. 10 वाजतात, 11 वाजतात, 12 वाजतात, रात्रभर येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाप उठते, एखाद्या पाटलाच्या घरी जाते, त्याचा सोबतीच असते पिण्यामध्ये ते, राम 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 राम, काय हो आमचं कार्ट दिसलं का. आमचा मुलगा म्हणत नाही, पोरगा म्हणत नाही, कार्ट म्हणते, पण विचारते, अख्खा गावभर फिरून विचारते आमचं पोरग दिसलं का. पिणारं पोरग राहू द्या, रोज बापाला तुडवू द्या लातानं, तरी बी गावभर फिरून बाप विचारते आमचं पोरग पाहिलं का. आणि ज्याचं पोरग स्वतः देव आहे त्या बापाला काय वाटत असेल, काय अवस्था असेल त्या बापाची. दररोज सारखा राजा उठला होता, सकाळची वेळ, स्नान झालं होतं, देवपूजा आटोपली, दशरथ राजा आपल्या सिंहासनावर बसलेला आहे. त्यावेळेला राम लक्ष्मणाची आठवण आली, राजाचे डोळे भरून आले, कुठं असतील माझे लेकर. त्याच वेळेला दोन सेवक हातामध्ये एक चिठ्ठी, एक पत्र घेऊन आले. महाराज दशरथ की जय हो, महाराज दशरथ की जय हो, महाराज दशरथ की जय हो. येऊन त्या सैनिकांनी राजा दशरथासमोर मुजरा केला, महाराज की जय हो, प्रणाम सरकार. दशरथासमोर त्या सैनिकांनी येऊन, सेवकांनी येऊन प्रणाम केला. राजा दशरथाने देखील हात वर करून प्रणाम. कहा के हो भाई. राजा असून राजाच्या बोलण्याची भाषा पहा, कहा के हो भाई, क्यों आए हो. राम भैया का पत्र लेकर आए हैं, मिथिला नगरी जनकपुरी से. राजा दशरथानं सिंहासनावरून उडीच मारली, उतरले नाही, उडीच मारली. रामाचं पत्र एवढे शब्द ऐकले, अति आनंद झाला. पत्र हिसकावून घेतलं त्या सैनिकाच्या हातातलं पत्र. एक पद्धत असती, शिष्टाचार असतो, आलेल्या माणसाच्या हातातलं पत्र घ्यायचं, राजाच्या त्या सेवकानं दुसऱ्या सैनिकानं घ्यायचं, मग राजापर्यंत नेऊन द्यायचं. राजापर्यंत द्यायची गरज नाही, एखाद्या दुसऱ्या सेवकाच्या हातात द्यायचं, ते त्यानं ते वाचून दाखवायचं, महाराजांना असं बसून ऐकायचं. राजानं काय नाही, उडीच मारली दशरथानं. पत्र घेतलं हातातलं हिसकावून, बस आनंदानं दशरथ राजे नाचू लागले. राजा नाचायलेत पाहिलं, राजा नाचायलेत पाहिलं, महालातले सगळेजण एक 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 यायला, एक एक राणी यायली, पत्र द्या मला, पत्र द्या. बस योग्य वेळेला आलात सैनिक हो, योग्य वेळेला आलात. कुठे आहेत माझे राम आणि लक्ष्मण, कसे आहेत काय. सैनिकांनी सांगितलं, महाराज पत्र तर वाचा, सगळं समजेल तुम्हाला. तेवढ्यामध्ये भरत आला. भरतानं बघितलं, आपला बाप एक कागद हातात घेतलाय, छातीला लावलाय, कधी डोक्याला लावतोय, कधी छातीला लावतोय, हातात घेऊन नाचतोय. काय बात. भरता ने विचारला, पिताजी आप क्यों रो रहे हैं, क्यों और नाच भी रहे हैं. भरत, तुम्हारे राम भैया का पत्र आया है. असं म्हटल्याबरोबर भरतानं ते पत्र घेतलं आणि भरतानं पुन्हा डोक्यावर घेतलं. भरत हातात पत्र घेतलं, पूर्ण राजवाड्यात नाचायला लागला, फिरायला लागला. शत्रुघ्न नाचायला लागला. तिन्ही राण्याला आनंद झाला, नोकर चाकराला आनंद झाला.
तेवढ्यामध्ये गुरु वशिष्ठ तिथं आले. गुरु वशिष्ठ, वशिष्ठ राजगुरु आहे. धीर गंभीर आवाजामध्ये विचारलं. धीर गंभीर आवाज कसा असतो? काय चाललंय इथं? मग राजा दशरथाला वाटलं आपण लहान पोरासारखं नाचत होतो. रामाचं पत्र आलंय. दशरथानं सांगितलं रामाचं पत्र कुठे आहे? आणि असे नाचतायत काय सगळे? कुठे पत्र? आणा इकडं. भरताला बोलवलं दशरथानं. ते पत्र वशिष्ठांच्या हातात दिलं आणि वशिष्ठानं ते पत्र वाचायला सुरुवात केली. तुमच्या रामाला घेऊन जाताना वाटेत ताटिका नावाची, आता पत्र आपला हळूहळू हळूहळू, आता वाजले 5, 3:30. आपलं 4 वाजता देवाचं लग्न लावायचं. त्याच्यामुळं आता पत्र, तुमचा प्राणो के प्रिय चरणो की दासी, हे थोडंसं आता बाजूला ठेवू. मुख्य कलेवर ज्याला म्हणतो आपण, पत्राचा जो आत्मा असतो तो वाचतोय. तुमच्या रामानं, विश्वामित्रानं लिहिलेले शब्द आहेत बरं का. तुमच्या रामाला मी जनकपुरीकडे घेऊन जात होतो. वाटेत मध्ये ताटिका नावाची राक्षसीन आली. एका बाणात तिचा नाश केला. सुबाहुला मारला, मारीचीला 400 कोश पाठवला, समुद्रात पाडला. अहिल्याचा उद्धार केला, धनुष्याचा भंग केला. सीतेचं स्वयंवर धनुष्य तोडलं आणि सीतेनं रामाच्या गळ्यात वरमाला घातली. बस एवढं पत्र वाचेपर्यंत त्याचे 2 नौकर आलते का नाही, सेवक जनकाच्या दरबारातून, त्याच्या पुढी असा हिऱ्या मानकाचा रत्नाचा ढीग लागला. ढीग पत्र वाचेपर्यंत हात जोडले त्याने, त्या सेवकाने. बस महाराज आम्ही घेऊ शकत नाही. दशरथानं सांगितलं अरे भीक नाही, ही भीक नाही, भेट आहे, भेट, बक्षीस आहे, घ्या. नाही मालक आम्ही घेऊ शकत नाही, हम नाही ले सकते. का? दशरथानं विचारलं. क्षमा करा महाराज, तुम्हाला उलट नाही बोलू शकत आम्ही, पण आम्ही नवरीच्या बाजूचे आहेत. नवरीच्या बाजूचे, नवरीच्या बाजूचे जे माणसं असतात ते नवरदेवाच्या इकडे काही खात नाहीत, पित नाहीत. तेव्हाच सांगतोय बरं का. आताचे वेगळी गोष्ट आहे. हम लड़की वाले हैं, देते हैं, लेते नहीं. सगळ्या अयोध्येमध्ये आनंद झाला. आजही पहा, मुलीच्या इकडे गेलं की मुलीचा बाप म्हणजे नवरीचा बाप, भाऊ, शहाणे माणसं आजही पोरीच्या घरी जेवत नाहीत, पाणी देखील पित नाहीत. बरोबर आहे. आणि काही काही महाभाग असतात, काही काही मुलीच्या आई असतात, तिथं पोरीच्या इथं जाऊन महिना 2-2 महिने राहतात. काय काम आहे तिथं? जावाई किती पोरीची सोय करायला ते पाहायचंय. करेल ना त्याची जशी ऐपत आहे तशी. तुम्हाला जाऊन राहायची काय गरज? अहो रामाच्या लग्नात हत्ती दिले होते जनकानं, हत्ती भेट म्हणून. हत्ती, ते हत्ती अयोध्येतलं गवत खायचे नाही. अयोध्येतलं गवत खायचे नाही. कशामुळं? ते नवरीच्या ऐकून आलेले होते ना. हत्ती जनावर खात नाहीत. आपल्या लेकीच्या सासरामध्ये जनावर खात नाहीत, मग आपण तर माणसं आहेत. जाऊ द्या, विषय वाढतात मग उग बाया बोट मोडून सरापत येतात महाराजायला. काय करायचं आपलं, ज्याचं त्याच्याच. तुम्हा सगळ्याला आमंत्रण आहे जनकाचं की लग्नाला या. राम आणि सीतेचा विवाह ठरलाय, तो विवाह सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे. यासाठी सर्वजण तुम्ही मिथिला नगरीमध्ये सादर आमंत्रित आहात. अशी पत्रिका वाचली, पत्र वाचलं आणि सगळे जणांनी मग निघायची तयारी केली लग्नाला. आता कुठं जाते वऱ्हाड? मिथिला नगरीकडे. कुठून? अयोध्येतून. सगळेजण, पुरुष मंडळी फक्त, स्त्रिया नाही बरं का. तेव्हाच्या वरातीमध्ये बायका घरच्या जात नव्हत्या. बायका तेव्हा पडलेली आहे. कोणती म्हणती? बायको उंबरवट्यापर्यंत, समाज मसनवट्यापर्यंत, असं काहीतरी म्हणतात ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? सांगत चला. तेव्हापासून मन पडलेली आहे. तेव्हा बायका जात नव्हत्या लग्नात वगैरे. प्रेत यात्रे, अंत्ययात्रेत सुद्धा बायका जात नव्हत्या. सगळेजण निघाले. रथ घोडे सज्ज झाले, हत्ती सज्ज झाले. दशरथ महाराज, वशिष्ठ गुरुदेव, सुमंत प्रधान, कोण कोण निघालेत पहा. दशरथ महाराज, वशिष्ठ राजगुरु आहेत, सुमंत प्रधान आहेत, घोड्यावर भरत बसलेला आहे, शत्रुघ्न बसलेला आहे, आपल्या भावाच्या लग्नाला निघालेले आहेत. त्याचे सगळे मित्रमंडळी आहेत. अशी सगळी वऱ्हाडी मंडळी मिथिला नगरीकडे, जनक नगरीकडे निघालेले आहेत. वाटेनं शुभ शकून होऊ लागले. शुभ शकून व्हावेत.
माऊलीने सुंदर वर्णन केलं. शकून तो गे माय कोकत आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे. माझं असं होतं एखाद्या वेळेस. शकून म्हणायचं त्याला, शुभ शकून. काय शकून? तुलसीदासांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. वाटेमध्ये दशरथाला शकून होऊ लागले. जगाच्या बापाच्या लग्नाची वरात आहे, जगाच्या बापाच्या लग्नाची वरात. शकुनाला वाटलं आपण पवित्र व्हावं. दाहिन काग सुकेत सुहावा. उजव्या भागाच्या शेतामध्ये कावळे दिसावेत, कावळे बसलेले उजव्या भागाच्या शेतामध्ये. आपण रस्त्यानं चाललो आणि एखाद्या उजव्या भागाला एखादं शेत आहे, जमीन आहे, त्या जमिनीवर कावळे बसलेले दिसले की तो शुभ शकून समजावा. सांगतो 2-4 सांगतो. दाहिन काग सुकेत सुहावा. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणं. नकुल दश सबद काऊ पावा. नकुल, नकुल म्हणजे मुंगूस, मुंगूस दिसणं शुभ शकून आहे. सानुकूल बहत त्रिविध बयारी, बयारी. सानुकूल बहत म्हणजे सुगंधी वारा, मंद मंद वाहन. सुगंधी असावा वारा पण जोरात वाहन नसावं. मंद मंद वारा वाहन. मंद असावं पण दुर्गंधीयुक्त असावं, तो शुभ शकून नाही. मंद असावा आणि सुगंधी असावा, त्याला शुभ शकून म्हणायचं. सघट सबाल अवभरू नारी. सघट म्हणजे घट घेऊन येणारी. सबाल म्हणजे बालकासहित. घट म्हणजे घागर, भरलेली घागर घेऊन येणारी नारी, स्त्री. ती जर एखादा लेकरू कडेला असेल तर अजून चांगलं. सोने पे सुहागा म्हणतो ना आपण, दुग्ध शर्करा, दुधात साखर. घागर भरलेली असली तर चांगलीच आहे. तिच्या कडेला लेकरू असेल तर अजून चांगलं. पाण्याचा माठ मुलासहित. लोवा फिर फिर दर्श दिखावा. लोहा, लोहा म्हणजे हे आपल्या तुमच्या नांदेड जिल्ह्याचा तालुका नाही लोहा. लोवा म्हणजे कोल्हा. कोल्हा दिसणं पुन्हा पुन्हा. सुरभी सन्मुख शिशु पिलावा. सुरभी, सुरभी म्हणजे गाय. सन्मुख आपल्या पुढं येणं. शिशु ही पिलावा. गाय आपल्या वासराला पाजत पाजत पुढं येणं हे शुभ शकून आहे. मृगमाला फिर दाहिनी आई. मृगमाला म्हणजे हरणाचा कळप. मृग म्हणजे हरिण, हरणाचा कळप. दाहिनी उजव्या हाताकडून डावीकडे जाणं शुभ शकून आहे. असे भरपूर शुभ शकून आहेत. शुभ शकून सांगायला गेलं तर 4 वाजतील आपल्याला. असे शुभ शकून दशरथाला होऊ लागले. आता तुम्ही म्हणाला असे शुभ शकून आम्हालाही होतात. आता आपण निघालो बाजारला, काहीतरी मोठं काम असावं, बँकेतलं लोन पास झालेलं असावं. मग उगाच एखाद्या घरच्या बाईला सांगायचं, जा तू काय कर तिथं हापशावर घागर भर आणि तिकडून घागर भरून घेऊन ये, मी इकडून कामाला निघतो. असं केल्यावर त्याला शुभ शकून म्हणत नसतात. योगायोगानं घडलेले असावेत. बरोबर. राजा दशरथ मिथिला नगरीच्या रस्त्याला लागलेले आहेत आणि वाटेमध्ये थोडस भजन होईल. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. मायबाप सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. सर्वांनी टाळी वाजवायची. माग पुरुष मंडळी, सर्व महिला मंडळी, सर्वांना विनंती. पाठीमाग तिकडं दाजी मंडळी सगळे, हो मागचे दाजी. सीता
रघुपती राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन पतित पावन पतित पावन सीताराम। बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी श्री विठ्ठलराव तुकारामजी चव्हाण माजी चेअरमन हे महाराजांचा छोटेखानी सत्कार करतील। आपले विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज झाकीवालिया झाकी घेऊन काय अडचण झाला वेळ घ्या करू आपला 8 मध्ये सांगावं लागेल। आता तुम्ही म्हणसाल रामन सीताचाच लग्न आहे आणि एवढी मंडळी आली कुठून? वरात वाजत गाजत कुठं आली? मिथिला नगरी म्हणजे जनकाच्या राजवाड्यापर्यंत। राजा जनक कथा ऐकणारे कथेकडे लक्ष असू द्या। आता हे चालत राहणार आहे, आपलेच लेकर आहेत। जनक राजा स्वागतासाठी समोर आले। अयोध्येच्या राजा दशरथाच्या पाया पडायला लागले। पाया पडू दिले नाही दशरथांना, पाया नका पडू महाराज, बस गळा भेट घेतली। का? जनकानं सांगितलं मी मुलीचा बाप आहे म्हणूनच म्हणतोय, म्हटलं तुम्ही पाया पडू नका। मुलीचा बाप, कन्या दान करणारे आहेत तुम्ही सभापती साहेब, कन्या दान करणारे आहेत तुम्ही। कन्या दान करणारं वाकायचं नसते। जनकानं सांगितलं तुम्ही नवरदेवाचे बाप आहेत म्हणूनच मी वाकणार, कारण मी तुमची कन्या दान मागायला आलोय माझ्या मुलासाठी। मी कमी आहे, तुम्ही दान करणारे आहेत, तुम्ही मोठे आहेत। नवरदेवाचा बाप स्वतः म्हणतोय मी लहान आहे, नवरीचा बाप मोठा असतो। आपला 20 गुंठे ऊस नसते, मी म्हणते नवरदेवाचा बाप आहे, ते ऊसही नसते, त्याच्यात अर्ध गाजर गवत माजलेलं असते, तरी नवरदेवाच्या बापाला वाटते मीच मोठा। बस एका दिवशी सगळेजण स्वागत झालं। शतानंद ऋषी आणि वशिष्ठ ऋषी दोन्ही राज्याचे राजगुरू एका दिवशी चर्चेला बसलेले आहेत। चर्चा चालू आहे। म्हणले काय भाग्य आहे हो? म्हणले कसं? दोघांची चर्चा चालू आहे। तुमच्या महाराजाचे 3 पोरं शिल्लक आहेत म्हणले अजून लग्नाचे, आणि आमच्या महाराजाच्या इथं 3 मुली शिल्लक आहेत। आमच्या महाराजाच्या इथं 3 मुली। आता त्या 3 मुली कोण आहेत, कोणाच्या कोण आहेत ते आपण उद्या सविस्तर सकाळी चर्चा करणार आहे। 3 मुली शतानंदानं आणि वशिष्ठानं लग्न ठरवलं। कोणाकोणाचे? रामाचं सीतेचं तर आता ठरलेलंच आहे म्हणले लग्न। आमची जी मुलगी आहे मांडवी नावाची ती देऊ म्हणले भरताला, मांडवी भरताला, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, आणि उर्मिला जी आहे ती लक्ष्मणाला द्यायचं ठरलं। तिघाही भावाचे आज लग्न ठरले। काल एकाचं लग्न ठरलं होतं रामाचं आणि सीतेचं। चौघा भावाचे एकाच मंडपामध्ये सामूहिक विवाह करायचा, मेळावा करायचा ठरलं। तुमच्याकडे सामूहिक विवाह मेळावा होता की नाही? आमच्याकडे होतात वसमत तालुक्यात। मेळावा करायचा ठरलं। बस आता बाकीचा विषय मस्त सविस्तर आपण उद्या पाहू। एके दिवशीचा संध्याकाळचा गोरज मुहूर्त काढला। गोरज मुहूर्त, गोरज म्हणजे संध्याकाळची गायी घरला येण्याची वेळ, त्याला गोरज मुहूर्त म्हणायचं। त्या गोरज मुहूर्तावर लग्न लावायचं ठरवलं, पण विरोधकाची मीटिंग बसली स्वर्गामध्ये। इंद्रानं सांगितलं काहीतरी करावं लागेल, जर देवाचं असं सगळं सुरळीत लग्न वगैरे व्हायला लागलं तर आपलं कसं होईल? बंदीखान्यात राहावं का रावणाच्या? करा काहीतरी। बस देवाच्या संगणमतानं महाराज 14 मिनिटं लग्न उशिरा लागलं होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। बाकीचं उद्या सांगतो। किती मिनिटं? 14 मिनिटं। लग्न 14 मिनिटं उशिरा लागलं, 14 वर्ष वनवास भोगावा लागला। तर बाकीचं समजून घ्या, बाकीचं मी सांगायची गरज नाही। केला इशारा नाही, अजून जाणार नाही, 4:45 5 कमी आहेत। बस वाजंत्री वाजू लागले आणि लग्न लावायचं ठरलं। हार वगैरे आहेत का आपल्याकडं? अंतरपाट वगैरे धरणारी मंडळी, मामा मंडळी टोपी घालून या पुढं।